समर्थ श्रीराम भाग 27. हरिहाट संपल्यानंतर रोज फार लोक महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. श्री महाराजांना निजायला किंवा बसायला फुरसत मिळेना, म्हणून 4-6 दिवस गेल्यावर बरोबरच्या बैराग्यांना त्यांनी अमरकंटकच्या यात्रेला पाठवून दिलं आणि त्या जमीनदाराचा आणि त्याच्या मंडळींचा निरोप घेऊन आपण स्वतः एक दिवस रात्री कुणाला न कळवता चालते झाले. श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि बरेच दिवसांनी सातपुडा पर्वतापाशी आले. तिथून नर्मदेच्या काठाकाठांनी त्यांचा प्रवास सुरू झाला. वाटेत त्यांना एक तरुण मुलगा भेटला. तो इंदूरचा राहणारा असून घरातून पळून आलेला होता. त्याच्याबरोबर स्वारी इंदूरला आली. यावेळी महाराज काही विलक्षण अवस्थेमध्ये होते. सहज बोलता बोलता त्यांची समाधी लागत असे आणि अशी समाधी लागली म्हणजे त्यांचं शरीर लाकडासारखं होऊन पुष्कळ काळपर्यंत ते सांभाळावं लागे. इंदूरला गावाच्या बाहेर एका शेतामध्ये गायी चरत होत्या. जवळच एक पाण्याचं डबकं होतं. त्याच्या काठी श्री महाराज त्या मुलाशी बोलत बसलेले असताना त्यांची समाधी लागली. तो मुलगा तिथून पळून गेला. अगदी संध्याकाळ होऊन अंधार पडू लागल्यावर एक गवळी त्या वाटेने घरी चालला होता. डबक्याच्या चिखलामध्ये कोण बसलंय हे पाहण्यासाठी तो जवळ आला. तेव्हा त्यांनी महाराजांना त्या अवस्थेमध्ये पाहिलं. गवळी थांबला. त्याने स्वच्छ पाण्याने महाराजांना धुवून काढलं आणि तिथून जवळच असलेल्या एका मारुतीच्या मंदिरामध्ये उचलून नेऊन ठेवलं. इंदूरमध्ये एक श्रीमंत इनामदार होते. रोज संध्याकाळी ते गावच्या बाहेर फिरायला जात असत आणि त्या मारुतीचं दर्शन घेऊन नंतर आपल्या बागेमध्ये विश्रांती घेत असत. नित्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते मंदिरामध्ये आले तेव्हा महाराज त्यांच्या दृष्टीला पडले आणि हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे असं वाटून त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. इथे बसण्यापेक्षा आमच्या बागेत राहायला या, अशी इनामदारांनी विनंती केल्यावरून महाराज त्यांच्याबरोबर बागेमध्ये गेले. तो गवळी नियमाने येऊन महाराजांचं दर्शन घ्यायचा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या गाईचं धारोष्ण दूध त्यांना प्यायला द्यायचा. इंदूरमध्ये महाराजांचे जे शिष्य झाले त्यांच्यामध्ये हा पहिला आणि निष्ठेच्या दृष्टीने देखील त्याचा नंबर पहिलाच होता. इनामदार घरी गेले. जेवण खाण झाल्यावर त्यांनी आपल्या बायकोला महाराजांविषयी सांगून त्यांच्या दर्शनाला जायला सुचवलं. या बाईचं नाव जिजीबाई. ही मोठी विलक्षण बाई होती. घरामधले नोकर चाकर तिला भिवू नसत यात काही नवल नाही, पण स्वतः इनामदार आणि त्यांचे मित्र देखील तिला वचकून असत. ती नवऱ्याला म्हणाली, कशाला त्या बैराग्याला बागेमध्ये आणला? हे मेले बैरागी फार लबाड असतात. थांबा, मी त्याची चांगलीच परीक्षा करते. त्यात तो जर सही सलामत सुटला तरच मी त्याला नमस्कार करीन. बायकोचा स्वभाव अगदी बरोबर माहीत असल्यामुळे हे ऐकून बिचारा इनामदार चूप बसला. दुसऱ्या दिवशी जिजी बागेत गेली. महाराजांना एकदा नुसतं बघून आली. तिसऱ्या दिवशी तिने लाल तिखटाचे 6 गोळे केले आणि ते घेऊन ती बागेत हजर झाली. श्री महाराज स्वस्थ बसले होते. ती त्यांच्याजवळ गेली आणि मोठ्याने ओरडली, अहो बैरागी बुवा, हे बघा, इनामदार साहेबांनी तुमच्यासाठी लाडू पाठवलेत. एवढे खा आणि पाणी प्या. महाराजांनी हसून हात पुढे केला आणि जिजीने एक लाल गोळा त्यांच्या हातावर ठेवला. त्यांनी तो गोळा एखाद्या लाडूप्रमाणे खाऊन टाकला. जिजीने दुसरा एक गोळा पुढे केला. तोही त्यांनी खाल्ला आणि याप्रमाणे सगळे गोळे खाऊन महाराज म्हणाले, माय, लाडू किती छान झाले आहेत, मला आणखीन दे. असं म्हणून त्यांनी पुन्हा आपला हात पुढे केला तेव्हा ती लाजली आणि म्हणाली, आजचे लाडू संपले, उद्या आणखी काहीतरी खायला घेऊन येईन बरं. जिजी घरी आली. दुसऱ्या दिवशी महाराजांना काय खायला घालावं याचा सारखा विचार करू लागली. तिला वाटलं की एखाद्या माणसाला पुष्कळ तिखट खाण्याची सवय असली तर त्याचं तोंड भाजत नाही, तसं महाराजांचं असेल आणि म्हणून त्यांनी तिखटाचे गोळे खाल्ले असतील. रात्रीचे 8 वाजून गेले होते. थंडी खूप पडली होती. इतक्यात ऊब येण्यासाठी म्हणून स्वयंपाक्यांनी शेगडीमध्ये रसरशीत निखारे घातले होते आणि ती शेगडी जिजीबाईसमोर आणून ठेवली. त्या फुललेल्या निखाऱ्यांकडे पाहत असताना तिच्या मनात एक भयंकर कल्पना आली. ती मनात म्हणाली, या बुवानी तिखटाचे गोळे गिळले काय?
हरकत नाही, उद्या असले फुललेले निखारे मी त्याला खायला घालते. पाहते निखारे कसा गिळतो ते. हा विचार तिने नक्की केला आणि ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता निखाऱ्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेऊन जिजी बागेमध्ये गेली. निखारे तयार होईपर्यंत तिने महाराजांशी अघळपघळ गप्पा मारल्या आणि ते तयार झाल्यावर तिने ते जळते गोळे एका परातीमध्ये घातले आणि महाराजांच्या समोर आणून ठेवले. त्यांना म्हणाली, बुवा, कालचे लाडू तुम्हाला कमी पडले नाही का? आज हा नवा पदार्थ आहे, तो तुम्ही पोटभर खा. महाराज तिच्याकडे पाहून हसले आणि एक एक निखारा चिमट्याने उचलून तोंडात टाकू लागले. याप्रमाणे परातीतले सर्व निखारे खाऊन झाल्यावर ते जिजीला म्हणाले, माय, बरे लागतात, आणखी थोडे असले तर दे. हे शब्द बोलून जेव्हा त्यांनी हात पुढे पसरला तेव्हा तिचं तोंड खरकन उतरलं. तिच्या तोंडाला कोरड पडली आणि तिचे हातपाय कापू लागले. श्री महाराजांचा जीव घेण्याचा आपण प्रयत्न केला ही जाणीव तिला आता स्पष्टपणे झाली आणि निखारे पचवणारा हा सिद्ध पुरुष आता आपलं काय करील या विचाराने तिची बोबडी वळली. तिच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. महाराज, महाराज, आपण माझे मायबाप आहात, मला क्षमा करा, क्षमा करा, मी आपल्याला शरण आले, असं म्हणून तिने महाराजांचे पाय धरले. श्री महाराज ढेकर देत तिला म्हणाले, बाळ, कोण मनुष्य कसा आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून अशा रीतीने आपण कोणाची परीक्षा करू नये. संतांची परीक्षा निराळ्या प्रकारे करायची असते. तरी पण झालं ते गेलं, ते सगळं विसरून जा आणि आजपासून नामस्मरण करायला आरंभ कर. राम तुझं कल्याण करील हे निश्चित समज. नंतर जिजीने मोठ्या आग्रहाने श्री महाराजांना आपल्या घरी नेलं आणि एखाद्या राजासारखी त्यांची व्यवस्था ठेवली. श्री महाराज गावामध्ये राहू लागल्यावर अनेक प्रकारचे लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. जो परीक्षा करायला येई त्याच्या मनातली खूण तिसऱ्याजवळच ते बोलून दाखवायचे. पण जो सद्भाव ठेवून येई त्याच्याशी तासन तास देवाच्या, परमार्थाच्या आणि नामाच्या गोष्टी ते बोलत असत. त्यांच्या भोवती पुष्कळ मुले जमत. ते देखील त्यांच्याबरोबर अनेक खेळ खेळत. ज्यावेळी दर्शनाला येणाऱ्या लोकांचा फार त्रास होई त्यावेळी ते घराबाहेर जात आणि रस्त्यावरून पळत सुटत. ते पळू लागले म्हणजे त्यांच्या मागे मुले सुद्धा पळत. ही मुले त्यांना मोठ्या प्रेमाने गुंडोजी बुवा, गुंडोजी बुवा असं म्हणून हाक मारीत आणि त्यांना एकटे कधीच सोडत नसत. श्री महाराज सर्व मुलांना नामस्मरण करायला लावून नाचायला शिकवीत. पण ती जेव्हा फार त्रास देऊ लागत तेव्हा दाट निवडुंगामध्ये किंवा काट्यांमध्ये ते जाऊन बसत. मग मुलं हिरमुसलं तोंड करून बाहेर उभी राहत आणि ओरडत, गुंडोजी बुवा, गुंडोजी बुवा, आम्ही नाही तुम्हाला त्रास देणार, तुम्ही आमच्याकडे या, लवकर या. ती फार गयावया करू लागली म्हणजे श्री महाराज काट्यांमधून बाहेर येऊन धावत सुटत. रस्त्यावरून पळत असताना गाडी आडवी आली तर तिला वाट न देता ते तिच्यावरून पलीकडे जात. तसंच जिन्यावरून खाली येताना पायऱ्यांवरून न उतरता एकदम धाड दिशी ते उडी टाकत. असे महाराजांचे अनेक लीला आणि अनुभव आहेत. पुढील भागात बघूच. श्रीराम समर्थ. श्रीराम.